चालेल आज नंबर 1 अकॅडमी मध्ये चला पब्लिक, आज मी तुम्हाला महाराष्ट्रातील नंबर 1 अकॅडमी दाखवतो. त्याआधी मी तुम्हाला लोकेशन सांगतो. हा आपला चाकण शिक्रापूर रोड आलोन भाई. महाराष्ट्रातील नंबर 1 अकॅडमी म्हणजे गरुड जप अकॅडमीला. इथं आल्याबरोबर पहिल्यांदा तर काकाने गेट उघडला. पब्लिक आपण गेट मधून एंट्री करताच आपल्याला बॅनर दिसले. चला पब्लिक आता आपण कॅम्पस बघू. आई शपथ, कॅम्पस तर खरंच लय मोठा आहे. भेटला आपल्याला तिथं आपला मित्र अजय सगर. आम्ही कॉलेजचे फ्रेंड आहे बरं का, क्लासमेट होतो आम्ही दोघं. तर पब्लिक तुम्हाला आज प्रश्न पडला असेल की अकॅडमी मध्ये डीजे वगैरे खुर्च्या वगैरे का लावलं. तर आज अकॅडमी मध्ये काहीतरी कार्यक्रम होता म्हणून डीजे वगैरे लावलाय. स्क्रीनवर तर डायरेक्ट आपलाच व्हिडिओ लावला होता. तुम्हाला जर या व्हिडिओचा रिझल्ट बघायचा असेल तर आताच आपल्याला इंस्टाग्रामला आणि युट्यूबला फॉलो आणि सबस्क्राईब करा. अकॅडमी मध्ये आता तर हळूहळू गर्दी व्हायला लागली. मी तर आतापर्यंत पहिलीच अकॅडमी बघितली, त्यामध्ये एवढी गर्दी असते. मग काय आपण शूट वगैरे करायला लागलो बघायला लागले ना आपल्याकडे लगेच फक्त पोरच बर का पब्लिक. आज तर लय गर्दी होणार आहे अकॅडमी मध्ये, कारण ही तर फक्त सुरुवातीच एवढी पब्लिक. गेलो बाय व्हिडिओ घ्यायला आपण डायरेक्ट स्टेजवर व्हिडिओ वगैरे घेतला. आता चाललो आपण खाली. जर खरंच तुम्हाला पण इंटरेस्टिंग असं नाही अकॅडमी मध्ये ऍडमिशन घ्यायला तर आताच आम्हाला डीएम करा किंवा कॉल करा. इकडे जिकडे जातो तिकडे नुसती गर्दी आहे. खरंच बाय महाराष्ट्रातील नंबर 1 अकॅडमी म्हणजे गरुड जप अकॅडमी. आता तर फुल भरल्यात खुर्च्या तरी माणसं येतात. चला पब्लिक आता मी तुम्हाला सगळी पब्लिक दाखवतो किती आल्या. एवढी गर्दी झाली तर अजून पोरं येतात. चाललेत ना मग सगळे पोरं त्यांच्या क्लासमध्ये. पोरांना जाऊ द्या आता त्यांच्या क्लासमध्ये. तुम्हाला अजून कॅम्पस दाखवतो. आहे का कोणत्या अकॅडमी मध्ये एवढी पब्लिक. मग घ्या ना आताच तुम्ही पण ऍडमिशन अकॅडमी मध्ये. अकॅडमी तर्फे आज कॅलेंडर वाटप होते डायरेक्ट, ते पण अनलिमिटेड कॅलेंडर. चला आता तुम्हाला कॅम्पस दाखवतो. कॅम्पस मध्ये त्यांनी खूप भारी बदक पाडले. आवडतात का तुम्हाला पण बदक. चला पब्लिक बदक वगैरे बघितले. तुम्हाला तर अजून खूप काय दाखवायचे. कशी मग पब्लिक बदकांची फॅमिली तर खरंच खूप क्यूट आहे. पब्लिक ज्यांनी आपल्याला अजून सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी सबस्क्राईब करून घ्या, कारण की अजून तर आपल्याला खूप काय बघायचं. चला पब्लिक आपल्याला अजून तर मोठ्या ग्राउंडला जायचे. चला मोठं ग्राउंड तर खरंच खूप खतरनाक आहे पब्लिक. खरंच वातावरण तर एवढं भारी आहे ना, डायरेक्ट कोकणात आल्यासारखं फील होतं. एवढे नारळ वगैरे झाडं झुडपं. ग्राउंड पर्यंत जाऊन मला तर लय दम लागला होता, पण भाऊ काय ऐकत नव्हता. भाऊ तर एवढ्या स्पीड मध्ये चालला होता ना. पब्लिक जर खरंच तुम्ही आम्हाला सबस्क्राईब नसेल केलं तर आता सबस्क्राईब करून घ्या, कारण की इथून पुढचे सगळे ब्लॉग आपले कामाचे राहणार आहे. त्यामुळे आताच लगेच फटाफट सबस्क्राईब करून घ्या. ह्या ब्लॉग नंतर तुम्हाला कोणत्या ब्लॉग मध्ये कोणती इन्फॉर्मेशन पाहिजे असेल ते पण कमेंट मध्ये नक्की सांगा. खरंच पब्लिक तुम्ही आतापर्यंत एवढी गर्दी बघितली का कोणत्या अकॅडमी साठी एवढी ऍडमिशन साठी गर्दी झाली. कशी मग पब्लिक तुम्ही कधी आता अकॅडमीला कमेंट मध्ये नक्की सांगा. तर चलो पब्लिक आता आपण चाललोय कॅन्टीन कडे. पब्लिक आता तुम्ही बघू शकता इकडे कॅन्टीन वगैरे तुम्हाला दाखवतो. चलो पब्लिक आता तुम्हाला पुढचं लोकेशन दाखवतो कसं काय नियोजन. तर चलो पब्लिक आता आपण डायरेक्ट सोनवणे सरांच्या केबिन मध्ये आलो. त्यांची मीटिंग वगैरे अटेंड केली. तर चलो पब्लिक आता तुम्हाला स्टाफ दाखवतो. इथं तर सरांचं डायरेक्ट फोटोशूट चाललं होतं. आता चला तुम्हाला फोटोशूट पण दाखवतो लगेच. फोटोशूटला तर यांची अख्खी फॅमिली झाली होती घरून. जर तुम्ही अकॅडमी मध्ये ऍडमिशन घेतलं तर पब्लिक तुम्ही नक्कीच एक ना एक दिवस असा फोटोशूट करणार. तर चला पब्लिक आता जायचं आपल्याला आपल्या घरी. आला ना मग काय आपला राजूभाऊ शोभतो का डबल बॅटरी राजूभाऊ कमेंट मध्ये नक्की सांगा. आल्याबरोबर राजूभाई तर असली नाच स्माइल द्यायला लागला ना, मी तर डायरेक्ट फिदाच झालो राजूभाईवर. एवढा ब्लॉग बघितला तर तेवढं सबस्क्राईब पण करून जावा आणि फॉलो पण करून जावा. आणि अजून पुढची कोणती इन्फॉर्मेशन तुम्हाला पाहिजे असेल ती कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. पब्लिक आज तर आपल्याकडे गाडी नव्हती म्हणून आज डायरेक्ट आपण हायवाला हात करून त्याचं चढलोय. एवढं खतरनाक वातावरण वाटत होतं. डायरेक्ट फुल एसीबीसी एवढा नाद खुला पब्लिक गोळा. एवढ्या उन्हात आम्हाला एवढी भारी गाडी भेटली ना, चप्पत एवढं सुकून भेटत होतं ना पाय जाणे. डायरेक्ट फॉर्च्युनर पेक्षा खतरनाक फील येत होतं याच्या. डायरेक्ट हायवा